नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर मागे मी काही सिरीज सुरू केल्या होत्या. आजपासून मी तुमच्यासाठी एक सिरीज सुरू करणार आहे मित्रांनो, आणि ती सिरीज असणार आहे लसावी मसावी या संबंधीची. तर महत्त्वाचं लक्षात असू द्या मित्रांनो, आजपासून मी तुम्हाला लसावी आणि मसावी म्हणजेच एलसीएम आणि एचसीएफ या संबंधीची संपूर्ण सिरीज देणार आहे. या सिरीजमध्ये मित्रांनो 3 किंवा 4 किंवा 5ही भाग होऊ शकतात लसावी मसावी या संबंधीचे. पण त्यामुळे मित्रांनो तुम्हाला लसावी आणि मसावी याची पुन्हा आयुष्यात कधी अडचण राहणार नाही. बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत जेही उदाहरणं असतील ते सर्व उदाहरणं मी तुम्हाला समजावून देणार आहे. त्यामुळे मला खात्री मित्रांनो, आजपासून पुढचे जे काही व्हिडिओ येतील त्या सर्व व्हिडिओमध्ये तुमचा लसावी आणि मसावी हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर होणार आहे. तुम्हाला पुढचे भाग सुद्धा कंटिन्यू, हा भाग झाल्यानंतर पुढचा, त्याच्या पुढचा, असे कंटिन्यू जर भाग पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. आजचा जो व्हिडिओ असेल मित्रांनो, हा व्हिडिओ लसावी मसावी या सिरीज मधला भाग पहिला असणार आहे. चला सुरू करूया लसावी बेसिक ते ॲडव्हान्स. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो लसावी म्हणजे काय ते समजून घेऊ. लसावी, खूप सारे मित्र आहे की लसावी आणि मसावीची उदाहरणं त्यांना सोडवता येतही असतील, पण लसावी म्हणजे नेमकं काय आणि मसावी म्हणजे नेमकं काय समजत नाही. तर लसावी हा शॉर्ट फॉर्म आहे. लसावीचा खरा अर्थ आहे लघुत्तम. सा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाज्य. आता सर्वात मोठी गडबड होते ते ह्या विभाज्य नावामध्ये. महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, विभाज्य आणि विभाजक ही दोन नावं लक्षात असू द्या आणि समजून घ्या. विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय. विभाज्य म्हणजे एखाद्या संख्येच्या पटीतली संख्या. नाही समजलं? विभाज्य म्हणजे एखाद्या संख्येच्या पाड्यातली संख्या. आता येईल लक्षात. विभाज्य म्हणजे मल्टिपल, ज्याला मल्टिपल म्हणतात. मल्टिपल म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय की एखादी संख्या घेतली, तिच्या पाड्यामध्ये येणाऱ्या सर्व संख्या, त्या संख्या या विभाज्य संख्या असतात. समजा मी 12 ही संख्या घेतली, तर 12ने विभाज्य संख्या कोणत्या, म्हणजे 12चे मल्टिपल कोणते, तर साहजिक उत्तर येईल 12ने विभाज्य संख्या म्हणजे 12ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या त्या सगळ्या 12च्या पाड्यातल्या असणार. 12, 24, 12, 36, 12, 48 अशा पद्धतीने. ही जी संख्या मालिका आहे ना, ही पटीतली ही संख्या मालिका थांबणार नाही. 12च्या पटीतल्या सर्व संख्या म्हणजे 12ने विभाज्य संख्या. विभाज्याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो. हे जर लक्षात नाही राहिलं ना, मल्टिपल लक्षात राहू द्या. मल्टिपल म्हणजे काय, पट. 12च्या पटीतल्या सर्व संख्या म्हणजे 12ने विभाज्य संख्या. आता विभाज्य कळले. विभाजक म्हणजे काय मग. आता विभाजक हा टॉपिक ह्या लसावीमध्ये येत नाही, पण मी सांगून ठेवतो कारण याची गरज आपल्याला पुढे पडणारच आहे. विभाजक म्हणजे एखादी संख्या अशी की तिला भाग जाणाऱ्या संख्या. मग बघा, 12 ही संख्या घेतो, 12ला भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे विभाजक. त्याला इंग्लिशमध्ये फॅक्टर पण म्हणतात. फॅक्टर. बघा, 12ला भाग जाणारी संख्या. मग 12ला भाग जाणारी संख्या कोणती, 1 ने भाग जातो 12ला, 1 12 12. 2 ने पण भाग जातो, बेशक 12. 3 ने पण जातो, 3 चौक 12. 4 ने पण जातो, 4 त्रिक 12. 6 ने पण जातो, 6 दुने 12. आणि 12ने सुद्धा 12ला भाग जातो, 12 एके 12. तर हे 12ला ज्या संख्यांनी भाग जातो त्यांना म्हणायचं विभाजक, आणि 12ने ज्या संख्यांना भाग जातो त्या सर्व असतात विभाज्य संख्या. हे आहे मल्टिपल, हे आहे फॅक्टर. तर हा थोडासा फरक आहे. हा शिकवताना तुमच्या व्यवस्थित लक्षात आणून देईलच मी. पुन्हा पुन्हा याची नावं येतील ते तुमच्या लक्षात येऊनच जातील, पण सुरुवातीला हे महत्त्वाचं सांगणं गरजेचं होतं. तर आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लसावी. मग लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय ते समजून घेऊ पहिल्यांदा आपण. मी तुमच्यासमोर 2 संख्या निवडतो बघा, 12 आणि 15. लसावी जेव्हाही शोधायचा असतो, ज्या संख्यांचा लसावी शोधायचा असतो तेव्हा त्या संख्या एकतर 2 संख्या असल्या पाहिजे किंवा 2पेक्षा जास्त असल्या पाहिजे.
साहजिक याचा अर्थ असा होतो की दोन संख्यांची तुलना किंवा दोनपेक्षा जास्त संख्यांची तुलना आपण लसावीमध्ये करत असतो, हे लक्षात असू द्या. आता लसावीमध्ये आपण काय शोधतो? विभाज्य शोधतो. सर्व पहिल्यांदा आपण विभाज्य शोधू. मग 12ने विभाज्य संख्या कोणत्या? तर मी आत्ताच सांगितलं विभाज्य म्हणजे त्या संख्येचे मल्टिपल, त्या संख्येच्या पाड्यातल्या संख्या. मग इथं लिहितो बघा, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 साते 84, 12 आठे 96, 12 नवे 108, 12 दहा 120. असं तुम्हाला पुढे जात राहिले तुम्ही तर इथं 132 येतील. ही संख्या मालिका संपणार नाही, कारण 12चे मल्टिपल अनंतापर्यंत जाऊ शकतात. आता 15ची घेऊ. आपल्याला किती लागतात तेच समजावून देतो तुम्हाला. किती लागतात बघू आपण. आपण आता हे मी जवळजवळ 12चे 11 मल्टिपल शोधले. 15चे पण तसे शोधू बघा. 15 एक 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचे 75, 15 सक 90, 15 साते 105, 15 आठे 120, 15 नवे 135, 15 दहा 150. इथपर्यंतच घेऊ आपण. ही संख्या मालिका सुद्धा संपणार नाही. लसावी काढताना सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं? विभाज्य शोधले. आता विभाज्य शोधल्यानंतर या विभाज्यांची जी यादी तयार झाली, ह्या यादीमध्ये सारखे विभाजक शोधायचे आपल्याला. सारखे म्हणजे काय? 12नेही विभाज्य असणारी संख्या आणि 15नेही विभाज्य असणारी संख्या सारखीच असली पाहिजे. मग इथं लक्षात घ्या मित्रांनो, इथं 12, 15, 24, 30, 36, 45, 48, 60, इथं 60 दिसतोय बघा. 12ने 60 ही संख्या विभाज्य संख्या आहे आणि इथं 15ने सुद्धा 60 ही संख्या विभाज्य आहे. म्हणजेच 12ने 60लाही भाग जातो आणि 15ने 60लाही भाग जातो. हे झाले सामायिक विभाजक. म्हणजे काय? तर सारखे विभाजक. अजून आहे का? तर अजून पुढे जर गेलं तर तुम्हाला इथं 120 मिळेल, जो 12नेही विभाज्य आहे आणि हा जो 120 आहे तो 15ने सुद्धा विभाज्य आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला इथं मिळाले. अगोदर आपण शोधले विभाज्य शोधले आणि आता मिळवले आपण सामायिक विभाज्य. सामायिक विभाज्य मिळाले आपला 60 आणि 120. ही संख्या मालिका अशीच जर पुढे नेत राहिलो असतो ना आपण तर आपल्याला अजून पुढे मिळाले असते. तर आपल्याला त्याची गरज नाही. का गरज नाही? इथं नाव बघा काय? लघुत्तम. लघुत्तम म्हणजे लहानात लहान. मग आपण इकडे कितीही शोधत गेलो तर ते मोठे मोठे असणार आहे. मग मोठे नको आहे आपल्याला. आपण विभाज्य शोधायचे, त्यातले सामायिक बाजूला काढायचे. सामायिक मधला जो लहान आहे तो घ्यायचा. सामायिक मधला हा लहान आहे हा घेतला. हा झाला लघुत्तम. जे शोधले होते त्यातला लघुत्तम घेतला. बघा, जे शोधले होते त्यातला लघुत्तम सामायिक विभाज्य संख्या आहे 60. याचा अर्थ 12 आणि 15 चा लसावी आहे 60. बघा, इतकं सोपं आहे. लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे एखाद्या संख्येच्या, ज्या संख्या दिलेल्या असतात त्या संख्यांच्या पाड्यामध्ये म्हणजे मल्टिपल पटीमध्ये अशा सारख्या संख्या शोधायची की त्यातली सर्वात लहान संख्या म्हणजे लसावी. इंग्लिशमध्ये मित्रांनो याला LCM म्हणतात. LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल किंवा लोएस्ट कॉमन मल्टिपल. लोएस्ट म्हणजे लहानात लहान. लहानात लहान जो कॉमन आहे, जो मल्टिपल पण आहे लहानात लहान पण आहे, असा कॉमन मल्टिपल जो आहे त्याला म्हणायचं LCM. लसावी म्हणजे काय हे एकदम सोप्या यादी पद्धतीने मी तुम्हाला समजावून दिलं. ही यादी पद्धत आहे लसावी काढण्याची. पण लसावी काढताना जेव्हाही आपण अशी यादी करतो तेव्हा आपल्याला लसावी मिळतो. मग प्रत्येक वेळेस असं लसावी शोधायचं असताना अशी यादी पद्धत करायची का? नाही मित्रांनो, हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी केलं होतं मी. प्रत्यक्षामध्ये लसावी काढण्याच्या अजून 2 पद्धती आहेत. त्या दोनही पद्धती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, कारण मुळात आपण व्हिडिओज त्यासाठी घेतला. लसावी आणि मसावी याची जी सिरीज सुरू केली आपण, त्यातला हा पहिला व्हिडिओ तुम्हाला देतोय मी. या सिरीजमध्ये लसावी आणि मसावी एकदम बेसिक पासून तुम्हाला समजला पाहिजे म्हणून तुम्हाला यादी पद्धतीने सांगितलं मी. यादी पद्धतीमध्ये आपला फायदा काय होतो की लसावी आणि मसावी नेमकं काय, लसावी म्हणजे काय हे नेमकं कळतं आपल्याला. आता पाडा केला, पाड्याचे मल्टिपल शोधले, त्यातले सारखे बाजूला काढले, सारख्या मधला जो लहान असतो तो लसावी, असं सहज आपल्या लक्षात येतं. आता मी तुम्हाला लसावी काढण्याच्या अजून 2 ज्या पद्धती आहेत त्याही समजावून देतो. तर चला मित्रांनो, आत्ताच आपण समजून घेतलं 12 आणि 15चा लसावी किती. 12 आणि 15चा लसावी 60 आला होता. याचा अर्थ 12 आणि 15ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या ती आहे 60.
त्यालाच आपण लसावी म्हणतो. पुन्हा एकदा सांगतो बघा, 12 आणि 15चा लसावी म्हणजे 12 आणि 15ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या, तिला म्हणायचं त्या 12 आणि 15चा लसावी. मग सर्वात लहान संख्या आहे 60. 120 ही सुद्धा संख्या होती मित्रांनो, पण ती 60 पेक्षा मोठी होती. लसावी म्हणजे सर्वात लहान, भाग जाणारी सर्वात लहान. आता आपण समजून घेणार आहोत ते म्हणजे लसावी आणि लसावी काढण्याची मूळ अवयव पद्धत. मूळ अवयव पद्धत म्हणजे काय? हे जे 12 आहे ह्या 12चे मूळ अवयव शोधायचे. मग मूळ अवयव म्हणजे काय? मूळ संख्या माहिती तुम्हाला? मूळ संख्या म्हणजे प्राईम फॅक्टर, बरोबर की नाही? मूळ संख्यांमध्ये त्याचे गुणाकार रूपात मांडणी करायची. मग 12 या संख्येचं मूळ अवयव जर शोधायचे असले तर सर्वात पहिल्यांदा अशी मूळ संख्या शोधायची की जिने 12ला भाग जातो. मग अशी मूळ संख्या कोणती? तर 2 ही मूळ संख्या अशी आहे की जिने 12ला भाग जातो. मग 2ने भाग द्या, बेसक 12 होतात, बरोबर? 2ने भाग दिला, 6चा भाग जातो, ते इथं लिहून टाका. बघा मी काय केलं, सर्वात महत्त्वाचं काय केलं, ज्या संख्येचे मूळ अवयव पाडायचे आहेत त्या संख्येला भाग जाणारी मूळ संख्या शोधली, ती मला 2 मिळाली. 2ने भाग दिला, बेसक 12 म्हणून 2 आणि 6 हे गुणाकार रूपात त्याच्या समोर मांडले. तुमच्या आता इथं लक्षात आलं असेल 12 म्हणजेच 2 गुणिले 6 हे गुणाकार रूपात मी ते मांडून टाकले. पण हे मांडताना मी अजून एक विचार केला की 2 ही मूळ संख्या मिळाली पण 6 ही मूळ संख्या नाही, म्हणून 6ची सुद्धा फोड करावं लागणार. इथं जे गुणाकार रूपात मी मांडणी करणार आहे 12ची, ती सर्व मूळ अवयवाच्या स्वरूपात असली पाहिजे, त्या सगळ्या मूळ संख्या असल्या पाहिजे. मग एक संख्या मिळाली मूळ. आता ह्या 6ची सुद्धा फोड करायची, गुणाकार रूपात इथं मांडायचं. जसं 12ची फोड केली गुणाकार रूपात मांडलं 6 गुणिले 2, पण 6ची सुद्धा फोड करायची का? कारण 6 ही मूळ संख्या नाही. 6ची फोड करताना आपल्या लगेच लक्षात येईल त्या 6ला सुद्धा 2ने भाग जातो. मग तो 2 लिहून टाका इथं. 2 लिहून घेतला की नाही? मग आता 2ने कितीचा भाग जातो? बेत्रिक 6 म्हणजे 3चा भाग जातो, तर 3ही लिहून टाका. आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, मी हा जो 2 अगोदर मिळाला होता तो तसाच इथं लिहून घेतला. 6ची मात्र फोड कशी केली हे लक्षात येईल तुमच्या. बघा 2 गुणिले 3 अशी फोड केली. आता ज्या संख्या इथं खाली मिळाल्या मला गुणाकार रूपात, ज्या संख्या मांडल्या ह्या सर्व मूळ संख्या आहे. म्हणजे इथं आपण आता थांबलं पाहिजे. 12चे मूळ अवयव मिळाले मला 2 गुणिले 2 गुणिले 3. आलं लक्षात? ही आहे मित्रांनो एखाद्या संख्येची मूळ अवयव पाडण्याची पद्धत. तसेच 15चे मूळ अवयव सुद्धा कसे पाडता येतील आपल्याला? पुन्हा तीच पद्धत. 15ला भाग जाणारी मूळ संख्या शोधा. मग 3 ही मूळ संख्या आहे की जिने 15ला भाग जातो. 3 5 15 होतात, मग 3 गुणिले 5 लिहून टाका. इथं तुमच्या लक्षात येईल मित्रांनो 3 गुणिले 5, 3 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 5 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यामुळे आता याचं पुढे वाढवायची काही गरज नाही, दोन्ही मूळ संख्या मिळाल्या ना. मग इथं तुम्हाला मूळ अवयव मिळाले 15चे 3 गुणिले 5, इथं 12चे मूळ अवयव मिळाले ते म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3. एकदा मूळ अवयव पाडल्यानंतर त्यातले सारखे मूळ अवयव बाजूला काढायचे. सामायिक कोणते मूळ अवयव बाजूला काढायचे? सामायिक अवयव. सामायिक अवयव वेगळे काढा, ही मूळ अवयव पाडल्यानंतरची पायरी. मग सामायिक कोणकोणते बघा, हा 3 आणि हा 3 सामायिक आहे, दोघांमध्ये आहे. सामायिक म्हणजे काय? दोघांमध्ये सारखेच आहे. मग हा 3 याला गोल करतो मी, हा 3 याला गोल करतो, तो इथं घेऊन टाकतो. सामायिक अवयव मिळाला. सामायिक अवयव आपल्याला फक्त एकच मिळाला, तो आहे 3. आता उरलेले ते अवयव कोणते? ते सामायिक नाही, म्हणजे असामायिक आहे, त्याला आपण असामायिक म्हणू. असामायिक अवयव. आता ते असामायिक अवयव आहेत ते सुद्धा इथं मांडायचे आहे. मग असामायिक अवयव कोणते? 2 2 आणि 5. 2 2 आणि 5. बघा सामायिक आणि असामायिक अवयव तुम्हाला इथं मिळाले. हे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार मांडा मित्रांनो. 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 हा सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार मांडला मी इथं. सामायिक अवयव 3 होता तो घेतला, 2 2 5 हे असामायिक अवयव होते त्यांचा पण ते पण घेतले आणि या सगळ्यांचा गुणाकार मांडून टाकला. ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच मित्रांनो एलसीएम, ज्याला आपण लसावी म्हणतो. ही आहे मित्रांनो लसावी काढण्याची मूळ अवयव पद्धत. 5 दुनी 10, 10 दुनी 20, 20 त्रिक 60. येतंय लक्षात? हा 60 मिळाला बघा. 15 आणि 12चा लसावी 60 मिळाला. ही झाली मूळ अवयव पद्धत. तुम्हाला लसावी काढण्यासाठी 2 पद्धती मी सांगितल्या. एक पहिली सांगितली ती म्हणजे यादी पद्धत.
यादी पद्धतीमध्ये लक्षात राहू द्या मित्रांनो, यादी पद्धत ही एवढी सोपी पद्धत नाही, वेळखाऊ पद्धत आहे. त्यापेक्षा जास्त सोपी पद्धत आहे ती म्हणजे मूळ अवयव पद्धत. आणि याच्याही पुढे जाऊन याच्याही पेक्षा कमी वेळात लसावी मिळण्यासाठी अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे भागाकार पद्धत. तर ती सुद्धा समजावून देतो मी. आपल्याला बेसिक पासून जायचं आहे मित्रांनो. या सिरीजमध्ये मी तुम्हाला लसावी मसावी संपूर्ण समजावून सांगणार आहे. 4-5 व्हिडिओ बनतील, मला माहित नाही किती व्हिडिओ होऊ शकतात. जितके समोर उदाहरण येतील ते सगळे समजावून सांगता सांगता कदाचित व्हिडिओची संख्या वाढू शकते. पण लसावी मसावी हा टॉपिक तुमचा पूर्ण क्लिअर झाला पाहिजे एका सिरीजमध्ये. म्हणून ही संपूर्ण सिरीज तुम्हाला देण्याचा माझा विचार आहे. आणि संपूर्ण सिरीज तुम्हाला जर पाहिजे असेल मित्रांनो, तर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवावा लागेल. तर मित्रांनो, अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ सुद्धा सिरीजने पाहायला मिळतील. तर चला, लक्षात आलं तुमच्या मूळ अवयव पद्धत. आता हे मी तुम्हाला सुरुवातीला असं समजावून सांगतोय, पण हे जेव्हा जेव्हा उदाहरणं घेईल त्यावेळी प्रत्येक वेळेस याचा सराव होणारच आहे, रिपिटेशन होणार आहे, याचं काळजी नका करू. तर चला मित्रांनो, लसावी काढण्यासंबंधीची कमी वेळ लागणारी अजून एक पद्धत आहे, तीही समजावून घेऊया. ती म्हणजे मी पुन्हा एकदा 12 आणि 15 ही संख्या घेतो. ही 12 आणि 15 संख्या लिहिताना अशी लिहायची. हे केल्यानंतर अजून एक ओळ रिकामी ठेवायची ह्या बाजूला. आता ही जी रिकामी ओळ आहे हिचं काय करायचं सांगतो बघा. 12 आणि 15 लिहिले, 2 उभ्या रेषा करून घेतल्या, 1 आडवी रेषा टाकली. एक संख्या अशी निवडायची, एक मूळ संख्या अशी निवडायची की त्या संख्येने दोघांनाही भाग गेला पाहिजे. बघा, 3 ही संख्या अशी आहे की 12 आणि 15 दोघांनाही निशेष भाग जातो. मग 3 ने भाग द्या 12ला. 3 चौक 12 होतात ना, ते जे उत्तर आलं ते इकडे लिहून टाका. 3 चौक 12 आणि 3 5 15. पुन्हा आडवी रेषा येते लक्षात. हे 4 आणि 5 कुठून आले लक्षात आलं तुमच्या. 3 ने 12ला भाग दिला, 3 चौक 12. 3 आणि 15ला भाग दिला, 3 5 15. जे उत्तर आलं, जो भागाकार आला तो खाली लिहिला. पुन्हा आता 4 आणि 5 ही संख्या मिळाली, या संख्येला सुद्धा भाग जाणारी संख्या शोधायची. आता 4 आणि 5 या संख्यांना निशेष भाग जाणारी संख्या नाही सापडत आपल्याला. अशा वेळी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला एक एक संख्येला भाग द्यायचा आहे. खूप साऱ्या मित्रांचं कन्फ्युजन कुठं असतं माहिती का, इथं 5 चौक 20 करतात आणि 20 त्रिक 60 हा त्याचा लसावी होऊन जाईल. हे बरोबर आहे मित्रांनो, पण ते कधी, जेव्हा 2च संख्या असतील तेव्हा. तिसरी संख्या जर इकडं असली, 3 संख्यांचा किंवा 3 पेक्षा जास्त संख्यांचा ज्यावेळेस लसावी काढायचा असेल ना, त्यावेळेस तुम्हाला ह्या संख्यांना भाग द्यावाच लागतो. इथं 2च संख्या असल्यामुळे भाग नाही दिला तरी चालतो. आलं लक्षात, ते तुमच्या लक्षात आणून देतोच मी. मग त्याच्यासाठी सोपी आयडिया काय की शेवटी इथं एक येईपर्यंत भाग देतच राहा. ही सगळ्यात सोपी पद्धत. मग भाग द्या. आता इथं 4ला भाग देऊ शकता तुम्ही 2ने, पण 2ने 5ला भाग जाणार नाही, मग देऊच नका. तो 5 तसाच लिहून घ्या खाली, त्याला भागच दिला नाही. पण 2ने 4ला भाग द्या, बे 2 4. पुन्हा नवीन पायरी, पुन्हा 2ने भाग द्या, बे 1 बे. हा 5 जसा तसा लिहून घ्या. इथं महत्वाचं लक्षात राहू द्या मित्रांनो, इथं 5ला सुद्धा भाग द्यायचा. हे मी का सांगतोय, कारण इथं 2 संख्या आल्यानंतर तुम्ही सरळ गुणाकार करू शकता, परंतु इथं जेव्हा तिसरी संख्या येईल तेव्हा मात्र तुमची अडचण होईल. गणितामध्ये ह्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या आपण लक्षात घेत नाही. म्हणून महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी इथं 1 येईपर्यंत हा भाग देत राहायचाच. मी काय केलं, इथं 2ने 4ला भाग दिला, 5ला दिलाच नाही, तो 5 जसा तसा खाली येत गेला बघा, कारण त्याला भाग जाऊ शकत नाही. मग 2ने 4ला दिला, 2ने पुन्हा 2ला दिला, 2ने 2ला दिल्यानंतर इथे 1 आला. आता तुम्ही 5ला द्या, 5ने भाग द्या. 5ने 1ला भाग दिलाच नाही, तो तसाच राहू द्या. 5ने 5ला भाग द्या, 5 1 5. शेवटी बघा इथं दोन्ही ठिकाणी 1 1 आला. हे दोन्ही ठिकाणी 1 1 आल्यानंतर या बाजूला ह्या ज्या संख्या दिसतात ना, यांचा गुणाकार म्हणजे दिलेल्या संख्यांचा लसावी असतो. 12 आणि 15चा लसावी 60 आहे, कारण इकडे हे मूळ मिळाले बघा. 3 2 6, 6 2 12, 12 5 60. येत आहे लक्षात. आता हे महत्वाचं लक्षात असू द्या. इथं एक गोष्ट फसू शकता तुम्ही, कोणती, की इथं 3ने 12 15ला भाग दिला, इथं 4 5 राहिले, मग 4 5 राहिले, कोणत्याही एकाच संख्येने भाग जात नाही, म्हणून 5 चौक 20 केले, 20 त्रिक 60 केले, 60 उत्तर आलं. हे होऊ शकतं फक्त 2 संख्यांचा लसावी काढायचा असेल तर. पण 3 पेक्षा जास्त संख्यांचा लसावी ज्यावेळेस काढायचा असतो मित्रांनो, त्यावेळेस तुमचे इथं शेवटी 1 1 आलाच पाहिजे. जर आला नाही तर मग मात्र लसावी 100% चुकला समजायचं. तर ती अडचण कशी होईल तुमच्या लक्षात आणून देतो. 3 संख्या घेतो आणि 3 संख्या घेऊन सुद्धा लसावी या पद्धतीने कसा काढायचा ते समजावून देतो. पुन्हा एकदा छोट्याशा संख्या घेतो मित्रांनो, 12, त्याच्यानंतर घेतो 18, त्यानंतर घेतो 24.
आता या संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे, अशा पद्धतीने मांडणी करायची, इकडे एक रिकामी ओळ ठेवायची, ती मूळ अवयव आपल्याला मिळतील मूळ अवयवाने भाग देण्यासाठी. आता 12, 18, 24ला भाग जाणारी मूळ संख्या शोधा. तर 18, 24, 12 ह्या समसंख्या आहे, 2 ने भाग देऊ शकतो, बरोबर की नाही. 12, 18 आणि 24 याला 3 ने सुद्धा भाग जातो, कारण त्या 3च्या पटीतल्या सुद्धा आहे. मग सुरुवातीला आपण 3 ने भाग देऊ. 3 चौक 12 होतील, 3 सक 18 होतील, 3 8 24 होतील. बघा याच्या पुढे मित्रांनो पुन्हा मी काय सांगितलं तुम्हाला, आता तुम्ही अशी संख्या निवडा की ज्याने हे जे उत्तर आलं त्यालाही भाग गेला पाहिजे. मग 2 ने भाग जातो बघा, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, मग बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8. आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, इथं पुन्हा नवीन ज्यावेळेस संख्या निवडायची आहे त्यावेळेस बघा 3 ने भाग दिला तर फक्त 3 ला जाईल, 2 ने भाग दिला तर फक्त 2 आणि 4 ला जाईल, 3 ला जाणार नाही. मग आपल्याला काय वाटतं, खूप सारे मित्र इथं फसतात, आपल्याला काय वाटतं या तिघांनाही कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही ना, मग हे झाले असामायिक अवयव, हे झाले सामायिक अवयव, त्याचा गुणाकार केला का मिळालेला असावी, असं होणार नाही मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की 4 त्रिक 12 होतील, 12 दुने 24 होतील, 24 दुने 48 होतील आणि 48 गुणिले 3, 48 गुणिले 3, 8 त्रिक 24, हातचे 2 आले, 4 त्रिक 12, 13 14, 144 याचं उत्तर येईल. म्हणजे 12, 18, 24चा लसावी 144 आहे असं तुमचं जर उत्तर आलं तर हे चुकलं समजायचं. त्याचं कारण काय मित्रांनो, या संख्यांना अजून एका संख्येने भाग जातो. मी तुम्हाला सांगितलं शेवटी 1 येईपर्यंत हा भागाकार करायचा, कारण 3 संख्यांचा लसावी जेव्हा काढायचा असतो त्यावेळेस ही अडचण होऊ शकते. म्हणून सगळ्यात सोपी पद्धत वापरायची ती म्हणजे काय, शेवटपर्यंत भाग देत जायचं, मध्येच भाग थांबवायचा नाही. मग आता 2ला आणि 4ला भाग जातो 2 ने, त्याने देऊन टाका. मग 2 ने 2ला भाग दिला, बे 1 बे, 2 ने 4ला दिला, बे दुने 4, 3ला भाग जात नाही ना, देता येत नाही ना, मग 3 तसाच लिहून टाका, 3ला भागच दिला नाही. आता पुढे जा, आता पुन्हा 2ला द्या, इथं देऊ नका, इथं द्यायची गरज नाही, इथं बे 1 बे झाला. आता इथं 3 राहिला ना, मग 3 ने देऊन टाका, इथं द्यायची गरज नाही, इथं द्यायची गरज नाही, 3 ने 3ला भाग दिला, 3 1 3, इथं सगळ्या ठिकाणी 1 1 आला की नाही. हेच महत्त्वाचं आहे मित्रांनो, यामुळे तुमचा लसावी काढताना कधीही चुकणार नाही. आता हे जे अवयव आले ना, या अवयवांचा गुणाकार म्हणजे ह्या तिघांचा लसावी. या तिघांचा लसावी म्हणजे काय, 12, 18 आणि 24 या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या तुम्हाला मिळेल. ही सुद्धा 144ला सुद्धा 12 ने भाग जातो, 18 ने भाग जातो, 24 ने भाग जातो, पण ती लहान नाही, त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे अजून. कोणती, 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 त्रिक होतात मित्रांनो 72. म्हणजेच 18 ने 72लाही भाग जातो, 12 ने 18 ने दोघांनी 72ला भाग जातो आणि 24 ने सुद्धा 18ला भाग जातो. म्हणून ह्या तीनही संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या ती आहे 72. भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजेच लसावी. या संख्येला सुद्धा भाग जातो पण ती लहानात लहान नाही, तिच्यापेक्षा लहान सुद्धा आहे 72. हे उत्तर करेक्ट कधी येईल तुमचं, ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने भाग करत जाल त्याच वेळेस. तुम्ही मध्येच भाग थांबवला आणि तुम्ही गुणाकार जर केला तर मग मात्र तुमचा लसावी चुकून जाईल. तुम्हाला मी 3 पद्धती सांगितल्या मित्रांनो. सर्वात पहिल्यांदा लसावी काढण्याची जी आधी पद्धत होती ती समजावून सांगण्यासाठी योग्य आहे, पण लसावी काढण्यासाठी ती काही उपयोगाची नाही. दुसरी सांगितली मूळ अवयव पद्धत. मूळ अवयव पद्धत सुद्धा खूप महत्त्वाची मित्रांनो. त्या पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्यांचा लसावी काढता येतो. मूळ अवयव पद्धतीपेक्षा ही जास्त सोपी आहे, कारण एकाच वेळेस तुम्हाला हे सामायिक अवयव असामायिक अवयव मिळत चालतात. मूळ अवयव पद्धतीमध्ये तुम्हाला 12चेही मूळ अवयव शोधावे लागतील, 18चेही शोधावे लागतील आणि 24चेही शोधावे लागतील, म्हणजे वेळ जास्त लागेल. त्यापेक्षा कमी वेळ लागणारी ही पद्धती मित्रांनो. लसावी काढण्यासंबंधी अतिशय बेसिक पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. लसावी म्हणजे काय आणि लसावी कसा काढायचा 3 पद्धती सांगितल्या. आता याच्या पुढे काय, मग याच्याही पुढे जाऊन मित्रांनो याच्याही पेक्षा अशा काही गोष्टी आहे की ज्यामुळे तुम्हाला 1-2 सेकंदामध्ये सुद्धा लसावी सांगता येतो. तर लसावी संबंधीच्या ट्रिक कोणत्या आहे ना, त्या तुम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे. हे तर झालं नेहमीची पद्धत, पण काही संख्या अशाही असतात की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ट्रिकने आपल्याला त्याचं उत्तर सांगता येतं, त्या संख्यांचा लसावी सांगता येतो. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या सिरीजमध्ये मी तुम्हाला बेसिक समजावून सांगेल, ॲडव्हान्स सुद्धा समजावून सांगेल. आता लक्षात ठेवा मित्रांनो, आता मी तुम्हाला समजावून देणार आहे ते म्हणजे लसावी ट्रिकने कसा काढायचा. काही छोटे छोटे ट्रिक आहे की त्या ट्रिकमध्ये तुम्हाला एखादं उदाहरण बसलं की तुम्ही लगेच पटकन त्याचा लसावी सांगू शकता. तर त्या ट्रिक कोणत्या ना ते समजावून घेऊ आपण. आता लसावी निरीक्षणाने सुद्धा काढता येतो, ट्रिक माहीत असली पाहिजे.
कसं माहिती का, समजा मी 51 आणि 50 या दोन संख्या घेतल्या आणि तुम्हाला विचारलं या दोन संख्यांचा लसावी किती, तर यामध्ये एक ट्रिक आहे मित्रांनो. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. या दोन संख्या क्रमाने बघा, 50 आणि 51 क्रमाच्या संख्या की नाही. मग क्रमाने येणाऱ्या ज्याही संख्या असतात त्या संख्यांचा जो लसावी असतो तो त्यांच्या गुणाकारा इतका असतो. मग गुणाकार करून टाका डायरेक्ट. 0, 5 1 5, 5 5 25. 51 आणि 50 या संख्यांचा लसावी आहे 2550. तुम्ही प्रत्यक्ष आपण जी पद्धत शिकलो त्या पद्धतीने काढून पाहिला ना तरी हेच उत्तर येईल तुमचं. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. जायचं पुढे. ही पहिली ट्रिक. निरीक्षण केल्याबरोबर याचं उत्तर येऊन जाईल की नाही. दुसरी ट्रिक काय मित्रांनो, सहमूळ संख्या माहिती आहे तुम्हाला. सहमूळ संख्या, सहमूळ संख्यांच्या बाबतीत सुद्धा लसावी काढण्याची एक जबरदस्त ट्रिक आहे. अशीच आहे. कोणती? सहमूळ संख्या म्हणजे काय, अशा संख्या की ज्यांचा सामायिक अवयव एक हा असतो. बघा आता हे छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. महत्त्वाचं काय की सहमूळ संख्या म्हणजे काय की यात आता बघा 15चे अवयव कोणकोणते. 15ला 1 ने भाग जातो, त्याच्यानंतर 3 ने भाग जातो, 5 ने भाग जातो आणि 15 ने भाग जातो. 17चे अवयव कोणते, तर 17ला 1 ने भाग जातो आणि 17 ने भाग जातो, कारण 17 ही मूळ संख्या आहे. आता तुम्ही इथं लक्षात घ्या मित्रांनो, हे 15 आणि 17चे जे काही मी फॅक्टर निवडले, इथं अवयव जे निवडले ज्याला आपण विभाजक म्हणतो, ते जे विभाजक निवडले ह्या विभाजकांची यादी बघा. इथं 1 3 5 15 आहे, इथं 1 17 आहे. ह्या यादीमध्ये सामायिक फक्त एक हाच आहे बघा. सामायिक फक्त एक आहे. ज्या संख्यांचा सामायिक विभाजक एक हा असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. हे खूप जणांना माहीत नाही मित्रांनो. सहमूळ संख्यांचा मूळ संख्यांशी काहीही संबंध नाही. हे महत्त्वाचं लक्षात नोट डाऊन करून टाका लगेच. त्याच्यामध्ये मूळ नाव आहे पण ते सहमूळ संख्या म्हणजे मूळ संख्यांचा त्याचा काही संबंध नसतो. आता 15 ही काय मूळ संख्या आहे का? ती मूळ संख्या नाही आहे. 17 ही मूळ आहे पण 15 ही मूळ संख्या नाही आहे. तरी सुद्धा ह्या दोन सहमूळ संख्यांची जोडी आहे. कसं? कारण त्यांचा सामायिक अवयव फक्त एक हाच आहे. आलं लक्षात आता. मग या अशा ज्या सहमूळ संख्या असतात ना यांचा लसावी सुद्धा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. ही दुसरी ट्रिक. पहिली ट्रिक सांगितली मी तुम्हाला काय, क्रमाने येणाऱ्या संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. दुसरं काय, सहमूळ संख्या जर असतील तर सहमूळ संख्यांचा लसावी हा सुद्धा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे दोन सहमूळ संख्या आहे की नाही. आता सहमूळ संख्या कशा ओळखायच्या? सहमूळ संख्या ओळखण्याची सगळ्यात सोपी आयडिया ती म्हणजे काय, एक संख्या कोणतीही असू द्या दुसरी जर संख्या ही मूळ संख्या असली तर ही जोडी सहमूळ संख्यांची असते. अजून महत्त्वाचं काय, क्रमाने येणारी जर संख्या असल्या, समजा क्रमाने येणारी समजा ही 22 आणि ही 23 आहे, तर ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी असते. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. आलं लक्षात. तर ही दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या मी ज्यावरून तुम्ही निरीक्षणाने लसावी सांगू शकता. याचा फायदा वेगवेगळी उदाहरणं सोडवताना होतो मित्रांनो. ते पुढे पुढे तुमच्या लक्षात आणून देणारच आहे मी, काळजी नका करू. पण जेही महत्त्वाचं मी सांगतोय ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. म्हणजे तुमचं लसावी मसावी संबंधीची संपूर्ण सिरीज पाहिल्यानंतर तुम्ही ज्या काही नोट्स काढणार ना त्या नोट्स तुम्हाला कायमच्या उपयोगी पडतील. त्यापेक्षा वेगळ्या नोट्सची तुम्हाला गरज सुद्धा पडणार नाही. इतकं व्यवस्थित डीपमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे मी. तर दोन गोष्टी सांगितल्या लक्षात आल्या तुमच्या. अजून काही ट्रिक आहे त्या सांगतो. आता क्रमवार ज्या विषम संख्या असतात बघा, 13 आणि 15, 13 नंतर येणारी 15 या क्रमवार विषम संख्या आहे. अजून घेऊ मी, अजून एक घेतो मी, 17 घेतो. 13 15 17 ह्या क्रमाने येणारी विषम संख्या आहे की नाही, यांचा सुद्धा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. आला लक्षात. म्हणजे 13 आणि 15चा गुणाकार करा त्याने पुन्हा 17ला गुणा, जो गुणाकार येईल ना तो गुणाकार ह्या तीनही संख्यांचा लसावी आहे. आलं लक्षात तुमच्या. क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांचा गुणाकार हा त्यांचा लसावी असतो. हे एक महत्त्वाचं लक्षात असू द्या मित्रांनो. अजून एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय, क्रमाने येणाऱ्या कोणत्याही आता दोन विषम संख्यांच्या बाबतीत सांगतो बघा. दोन विषम संख्या क्रमाने येणाऱ्या बरं, क्रमागत
क्रमागत दोन विषम संख्या म्हणजे समजा मी इथं घेतो एक घेतो 21 आणि एक घेतो 23. क्रमाने येणारे दोन विषम संख्या आहे की नाही? क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. बघा, हा असणार लसावी, हा काय असणार? लसावी असणार. 21 आणि 23चा लसावी किती? तर 21 आणि 23चा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असणार. त्याच्याही पुढे सांगतो मित्रांनो, हे सगळं तुम्हाला उदाहरणं सोडवताना याची गरज पडणार आहे, म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. हे बेसिक मित्रांनो. ह्या ट्रिक्स ज्या असतात ना, ह्या ट्रिक्सवर आधारितच उदाहरणं असतात. ती उदाहरणं आपल्याला फार जड जातात नंतर, जर हे माहीत नसलं तर. बघा, क्रमाने येणाऱ्या दोन संख्या बरं का, क्रमाने येणाऱ्या कितीही विषम संख्या असू द्या, त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. पण दोन संख्यांच्या बाबतीत मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन विषम संख्या जर घेतल्या तर त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजेच त्यांच्या गुणाकारा इतका असतो, म्हणजेच त्या दोन संख्यांच्या मधली जी संख्या असते ना, या दोघांच्या मधली कोणती? 22, तिच्या वर्गातून वजा 1 केला की तेवढा असतो. बघा, क्रमाने येणारे कोणत्याही दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो, किंवा म्हणजेच त्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजेच काय? तर त्या दोन संख्यांच्या मध्ये जी संख्या असते ना, तिचा वर्ग करा आणि तिच्यातून 1 वजा करा, तितका असतो. मग दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपं जाईल ते करा. 21 आणि 23चा गुणाकार करण्यापेक्षा तुम्हाला जर 22चा वर्ग करून त्यातून 1 वजा करता आला तर तो लसावी असणार. तो हा सारखाच येणार. खरंच येतो का बघू बरं. बघा, 21 त्रिक 63 होतात, 6 हातचे आले. 21 दुने 42, 42 आणि 6 हातचे होते, 42 आणि 6 48. बरोबर. आता हा दोघांचा गुणाकार आणि ह्या मधल्या संख्येचा वर्गातून 1 वजा केली की ते पुन्हा 483 यायला पाहिजे. कसं बघा, 22चा वर्ग किती? 22चा वर्ग 484 असतो मित्रांनो. तुम्हाला नाही माहिती? करून घ्या, जागेवर सुद्धा करते तुम्हाला. बघा, ह्या 2चा वर्ग करा 4. आता या तिघांचा गुणाकार करा, 2 दुने 4, 4 दुने 8 लिहून टाका. आणि आता याचा वर्ग करा, ह्या दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करा, 2 दुने 4. तर 22चा जो वर्ग आहे 484, त्यातून 1 काढा, उरले 483. यातून तुमच्या काय लक्षात आलं बघा. पुन्हा एकदा सांगतो, फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. यावर अत्यंत अवघड वाटणारं उदाहरण सोडवता येतं ह्या बेसिकवर. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजेच त्या दोन संख्यांच्या मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 इतका असतो. हे तुमच्या वहीत लगेच नोट डाऊन करून ठेवा, IMP करून ठेवा याला. कारण यावर आधारित मी तुमच्यासमोर काही उदाहरणं आणणार आहे, त्यावेळेस याचा उपयोग पडेल तुम्हाला. हे झालं मित्रांनो क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्यांच्या बाबतीत. क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्यांच्या बाबतीत सुद्धा अशीच एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देऊन ठेवतो, जी तुम्हाला खूप सारे उदाहरणं सोडवताना गरजेची आहे. क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्या, क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्यांचा जर लसावी काढायचा असेल तुम्हाला, तर क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्या घेतो बघा. मी समजा एक 18 घेतली, 21 घेतली. ह्या दोन संख्यांचा लसावी, क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा. क्रमाने येणाऱ्या दोन संख्या घेतल्या मी 18 आणि 20, तर 18 आणि 20चा लसावी किती मग? तर 18 आणि 20चा लसावी म्हणजे 18 आणि 20चा गुणाकार त्याचा निम्मा. निम्माच करणे म्हणजे भागाकारात 2 करणे. मग गुणाकार करा आणि भागाकारात 2 करा. हे मी असं समोर मांडलं, मग तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर बे 10 20 होतात, 18 10 180. याचा अर्थ 18 आणि 20 याचा लसावी असणार आहे 180. खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतोय मित्रांनो. ही माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. आणि महत्त्वाचं, ही माहिती तुमच्याकडे जर नसली तर पुढे मी जे काही उदाहरणं घेणार आहे ती उदाहरणं सोडवताना तुमची खूप अडचण होऊन जाईल. म्हणून मित्रांनो ह्याच्या नोट्स करून ठेवा. आणि हे सगळं मी एकदम हळूवार घेणार आहे, बेसिकपासून समजावून सांगणार आहे, यासंबंधीची काही उदाहरणं सुद्धा घेणार आहे. हा जो सिरीज मी तुम्हाला देतोय मित्रांनो, LCM म्हणजे मसावी आणि लसावीची, या सिरीजमध्ये लसावी मसावी तुमचा कायमचा क्लिअर झाला पाहिजे. 4-5 व्हिडिओ बनतील तुमचे, पण त्या व्हिडिओमुळे तुमच्यासाठी लसावी आणि मसावी हा टॉपिक कायमचा दुरुस्त होऊन जाईल. तुमची जी काही शंका असेल, जिथं अडचण येत असेल, त्या सगळ्या अडचणी दूर होतील मित्रांनो. पण त्यासाठी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चॅनल सबस्क्राईब केला तर मी पुढे तुम्हाला जे काही व्हिडिओ देईल ते लगेच तुम्हाला मिळून जातील.
म्हणून चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवावं लागणार आहे तुम्हाला, हे महत्त्वाचं लक्षात असू द्या. तर इथं महत्त्वाचं काय सांगितलं, क्रमाने येणारे कोणत्याही दोन संख्यांचा लसावी किती असतो, तर त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. म्हणजे गुणाकार करा त्याच्या निम्मा करा, तो त्याचा लसावी असतो. मग ते भागाकार पद्धतीने, यादी पद्धतीने, मुळावय पद्धतीने त्याचा लसावी काढत बसूच नका. आलं लक्षात. तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहे, ह्या साध्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. आणि हे लक्षात राहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करावं लागेल, ते म्हणजे तुम्हाला याच्या नोट्स करून ठेवावं लागतील. लसावी काढण्यासंबंधीची अजून काही ट्रिक आहे मित्रांनो. या ट्रिक सरावाने तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. उदाहरणार्थ मी तुमच्यासमोर 3 संख्या घेतल्या, इथं 5 घेतली, इथं 20 घेतली आणि इथं घेतली 10. तुम्हाला विचारलं या 5, 20, 10 या तीनही संख्यांचा लसावी किती, म्हणजे या 3 संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती, असा त्याचा अर्थ होतो. लसावी म्हणजे 3 दिलेल्या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या. आता 5, 20 आणि 10 याची सर्वात लहान संख्या कोणती. मग आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, इथं लसावी शोधताना पहिल्यांदा कोणत्याही संख्या मिळाल्या की सर्वात मोठी जी संख्या आहे ना तिच्यावर लक्ष केंद्रित करायचं. आता ही मोठी संख्या जी मिळाली तुम्हाला, या मोठ्या संख्येला उरलेल्या संख्यांनी निशेष भाग जातो का ते पाहायचं. बघा 5, 20 आणि 10 या संख्यांचा लसावी किती, असा प्रश्न जेव्हा मला पडेल त्यावेळेस मी 20 बाजूला काढीन, जी मोठी राहील ती बाजूला काढीन. बाजूला घेतल्याबरोबर आता 5 उरली ना, मग 5 ने 20 ला भाग जातो का, जातो. मग कट करून टाकावं लागेल 5 ला, 5चं कामच संपलं, भाग जातो ना, कामच झालं त्याचं. आता ही 20 मी बाजूला काढली होती, आता 10 ने 20 ला भाग जातो का, तर जातो. याचा अर्थ 10 पण कट करून टाका. मग 5 पण कट झाला, 10 पण कट झाला. मग तुम्ही जी निवडली ना तीच ह्या तिघांचा लसावी. नाही लक्षात आलं मित्रांनो, अजून घेतो बघा. 6, 72, 12, 18. आता बघा 6, 72, 12, 18 ह्या 4 संख्या दिल्या, ह्या 4 संख्यांचा लसावी किती, म्हणजे 6 ने, 72 ने, 12 ने, 18 ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती. अशी एकच संख्या शोधायची आपल्याला की या 4ही संख्यांनी भाग गेला पाहिजे, ती सगळ्यात लहान असली पाहिजे. मग म्हणजेच लसावी काढतो. मग मी तुम्हाला सांगितलं असा लसावी शोधताना पहिल्यांदा ट्रिक वापरून पाहायची. सर्वात मोठी संख्या बाजूला घ्या, 72 घेतली बाजूला. आता 72 ला ह्या ज्या उरलेल्या संख्या यांनी भाग जातो बघा, 6 ने भाग जातो का, तर 6 1 6, 1 उरला 12, 6 ने 72 ला भाग जातो म्हणून 6चं काम संपलं. 12 ने भाग जातो का, तर 12 72 होतात म्हणजे 12 ने भाग जातो, त्याचंही काम संपलं. 18 ने सुद्धा भाग जातो मित्रांनो, 18 चौक 72 होतात. याचा अर्थ 72 ही संख्या अशी आहे की उरलेल्या सर्व संख्यांनी 72 ला भाग जातो, म्हणून 72 हाच त्याचा लसावी. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला ज्याही संख्या दिल्या त्या संख्यांमध्ये जी मोठी संख्या असते ती मोठी संख्या उरलेल्या संख्यांच्या पटीतली जर असेल तर ती मोठी संख्या हीच त्याचा लसावी असते. आलं लक्षात मित्रांनो. हे झालं पटीतल्या संख्यांच्या बाबतीत. पटीत नसल्या तर काय तेही सांगतो. अशा तुम्हाला सोप्या सोप्या ट्रिक देऊन ठेवतो मित्रांनो, पण ह्या सगळ्या ट्रिक काय तुमच्या सहज लक्षात राहणार नाही. या ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवावं लागेल, सराव करावा लागेल, त्या टाईपची उदाहरणं घ्यावं लागतील. तुमच्याकडे नोट्स असल्या पाहिजे, त्या नोट्सचा तुमच्याकडून सराव झाला पाहिजे. अजून काही ट्रिक्स आहे मित्रांनो, त्या सुद्धा आपण समजून घेऊया. दिलेल्या संख्यांचा लसावी कसा काढायचा, 6, 12, 30 आणि 15 याचा लसावी कसा काढायचा. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ज्या संख्या दिल्या त्यातली मोठी संख्या पहिल्यांदा बाजूला करा. तिला मी अशी खून करतो बघा, 30 बाजूला घेतली. असं समजायचं की ह्या संख्यांचा लसावी 30 आहे, पण तो खरंच आहे का चेक करावं लागेल. मग तो चेक कसा करायचा, तर उरलेल्या संख्येने त्या 30 ला भाग जातो का पाहायचं. मग 6 ने भाग जातो का 30 ला, 6 पंचे 30 होतात, 6चं काम संपलं. 12 ने भाग जातो का, नाही जात, थांबावं लागेल जरा. 15 ने भाग जातो का, जातो. आता विषय फक्त एवढाच राहिला की 30 ला 12 ने भाग जात नाही, म्हणून 12 ने 30 ला भाग जात नाही, याचा अर्थ 30 हा या सर्वांचा लसावी नाही. मग कोणता असणार, तर काय करा माहिती का, 12 ने 30 ला भाग जात नाही याचा अर्थ 30च्या पुढे अशी एखादी संख्या असणार आहे की त्या संख्येला 30 नेही भाग जाईल आणि 12 नेही भाग जाईल, असा याचा अर्थ होतो. मग 30च्या पुढची संख्या शोधण्यासाठी जी संख्या तुम्ही निवडली होती तिची पट करा, दुप्पट करा. पहिल्यांदा दुप्पटच करा, 30 दुने 60 होतील ना. आता 60 ला 12 ने भाग जातो का, तर जातो. 12 कट झाला, 60 हा झाला मित्रांनो लसावी. अशा पद्धतीने तुम्हाला जाता येईल या संख्यांचा लसावी काढण्यासाठी. पुढेही तसंच उदाहरण आहे बघा, पुन्हा एकदा समजून घेऊ आपण, बघा. 5, 7, 14 आणि 35, इथं 35 हा लसावी मानला आपण.
आता 35ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते काट करून टाका, त्याला काट मारून टाकू. 5ने भाग जातो, काट मारून टाकली. 7ने सुद्धा भाग जातो बघा, 7 5 35 होतील, 5 7 35 होतील. आता विषय फक्त एवढाच राहिला की ह्या 35ला 14ने भाग जात नाही, म्हणून अजून ह्या दोघांचाच लसावी आता शोधणं बाकी. मग ह्या दोघांचा लसावी शोधताना 14च्या पटीमध्ये 14 दुणे 28, 14 42, म्हणजे याचा अर्थ 35च्या पुढे ती संख्या असणार. मग 35च्या पुढे असणार तर 35च्या किती पुढे असणार? सर्वात पहिल्यांदा दुप्पट करा. 35 दुणे 70 होतात. आता 70 बघा, 70ला भाग जातो का बघा. मग 14ने 70ला भाग जातो, 14 पंचे 70, म्हणून 70 हा झाला लसावी. प्रत्यक्ष तुम्ही आपण ज्या पद्धतीने लसावी काढायची पद्धत शिकलो ना, त्या पद्धतीने तुम्ही जरी लसावी काढून पाहिला तरी तुमचा लसावी हाच येईल. 5 7 14 35चा लसावी येईल 70, 6 12 30 15चा लसावी येईल 60. लसावी म्हणजे काय, तो कसा काढायचा असतो, या संबंधीच्या बेसिक जे काही पद्धती होत्या मित्रांनो, ते तुम्हाला मी समजावून सांगितल्या. त्याच्याही पुढे जाऊन लसावी निरीक्षणाने कसा काढतात किंवा लसावी काढण्याच्या अशा काही ट्रिक तुम्हाला मी सांगितल्या की ज्याचा फायदा खूप सारे उदाहरणं सोडवताना तुम्हाला होईल. मला माहिती मित्रांनो, आत्ता मी ज्या निरीक्षणाने लसावी काढण्यासंबंधीचे ज्या ट्रिक सांगितल्या तुम्हाला, त्या ट्रिकचा उपयोग तुम्हाला उदाहरणं सोडवताना कसा होतो ना, हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत समजावून सांगतो. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी लसावी संबंधीचे सर्व उदाहरणं तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. ज्या उदाहरणांची खूप साऱ्या मित्रांना अडचण असते, अशी सर्व उदाहरणं लसावी संबंधीची पुढच्या व्हिडिओत आणू, म्हणजे भाग 2. मी तुम्हाला सांगितलंय मित्रांनो, आजपासून ह्या व्हिडिओपासून मी लसावी आणि मसावी या संबंधीचा संपूर्ण टॉपिक संपेपर्यंत जेवढे भाग होतील ते सगळे भाग लसावी मसावी संबंधीचेच तुम्हाला देणार आहे. म्हणजे इथून पुढे 2 भाग होऊ, 4 भाग होऊ, 6 भाग होऊ, किती भाग होतील मला माहित नाही मित्रांनो, पण सर्वची सर्व व्हिडिओ हे तुम्हाला लसावी मसावी या संबंधीचेच राहतील. लसावी आणि मसावी यामध्ये त्याचा अर्थ काय, त्याच्या ट्रिक काय असतात, उदाहरणं कशी सोडवायची, हे सगळं आपल्याला माहीत असावं लागतं. मसावी संबंधी सुद्धा तेच समजून घ्यावं लागेल सगळं आपल्याला. विभाज्यतेच्या कसोट्या सुद्धा आपल्याला माहीत असल्या पाहिजे. म्हणजे 2ने भाग जाण्यासाठी काय आपल्याकडे अट पाहिजे, 3ने भाग कसा जातो एखाद्या संख्येला, 4ने कसा जातो, आणि विभाज्यतेच्या कसोट्या ज्या असतात मित्रांनो, त्यामध्ये 7 13 17 11 या संबंधीच्या कसोट्या खूप साऱ्या मित्रांना माहीत नसतात. तर त्या संख्यांनी सुद्धा कसा भाग द्यायचा असतो ना, हे आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण सिरीज असणार आहे मित्रांनो. ही सिरीज शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिली तर मला खात्री की लसावी आणि मसावी संबंधी तुमची पुन्हा कधी आयुष्यात अडचण राहणार नाही. तर त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची तुम्ही काय, आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. कारण चॅनल जर सबस्क्राईब केला तर पुढचे जे काही व्हिडिओ येतील ते सिरियली तुम्हाला पाहायला मिळतील. मी आता एक व्हिडिओ दिला, हा भाग पहिला दिला. दुसऱ्या भागामध्ये या संबंधीची उदाहरणं मी घेणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब असला पाहिजे. त्या समोरचं बेलचं जे नोटिफिकेशनचं बटन आहे ते तुम्ही दाबून ठेवलं पाहिजे. त्यामुळे काय होईल, पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुम्हाला माहिती सूचना मिळेल यूट्यूबकडून की पुढचा व्हिडिओ आलाय म्हणून, आणि मग तुम्हाला तो लक्षात येऊन जाईल. तर महत्त्वाचं काय, ही सिरीज सुरू असताना तुम्हाला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. एक म्हणजे मी जेही तुम्हाला इथं समजावून देतो याच्या नोट्स तुम्ही ठेवल्या पाहिजे. त्या नोट्स काढल्यानंतर तुम्हाला त्याचा सराव करावा लागेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून ठेवला तर तुम्हाला पुढचे सुद्धा भाग अगदी सहज पाहायला मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, मी तुम्हाला लसावी मसावी संबंधीची संपूर्ण सिरीज देणार आहे. ही सिरीज नक्की तुम्हाला हवी का? तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला लसावी मसावीची सिरीजची गरज आहे. मग आपण ती कंटिन्यू करू. आणि आपल्या चॅनलवर ही लसावी मसावी संबंधीची जी सिरीज सुरू करतोय मित्रांनो, ती तुमच्या मित्रांना सुद्धा कळू द्या, म्हणजे ते सुद्धा मित्र आपल्या ह्या चॅनलला जॉईन होतील. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. प्रतिक्रिया लिहायला विसरायचं नाही. तुमचा प्रतिसाद फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद नक्की लिहा. चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. मी जे ह्या व्हिडिओमध्ये जे समजावून दिलं त्याच्या नोट्स करा, त्याचा सराव करा मित्रांनो. तोपर्यंत मी पुढच्या व्हिडिओची तयारी करतो आणि पुढचा व्हिडिओ उदाहरणांसंबंधीचा तो लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो. चला तर मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.